Students, today we study practice set 49 from topic Pythagoras theorem. Question 1 is find the Pythagorean triplet from among the following sets of number. हे तुम्हाला खाली उदाहरण दिलेले आहेत, त्यातील पायथागोरस ट्रिपलेट्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. We know if the square of the biggest number is equal to the sum of squares of other two numbers, then the three numbers form a Pythagorean triplet. म्हणजेच जर तीन संख्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका येत असेल तर त्या तीन संख्यांना पायथागोरियनचे त्रिकूट असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल नंबर 1 3 4 5. तर या 3 4 5 मधील बिगर नंबर आहे 5, त्याचा स्क्वेअर करायचा इज इक्वल टू बरोबर रिमेनिंग टू नंबर स्क्वेअर्स, सम ऑफ रिमेनिंग टू नंबर स्क्वेअर्स. तर 5 घेतल्यानंतर राहतो तो 3चा वर्ग प्लस 4 स्क्वेअर, हे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. इथं आपल्याला 5चा स्क्वेअर म्हणजे 5 × 5 इथं 25 येईल इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 3 means 3 × 3, 3 3 are 9, and square of 4 is 16. as it is 16 + 9 16 अधिक 9 यांची बेरीजसुद्धा येते 25. म्हणजे इथं काय आलं की बिगर नंबरचा स्क्वेअर जो 25 आलेला आहे आणि इतर दोन संख्याचा वर्गांची बेरीजसुद्धा किती येते 25. Therefore we write answer 3 4 and 5 is Pythagorean triplet. Example number 2 आहे. 3 numbers are 2 4 5. So bigger number is 5. या मोठ्या संख्येचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू नंबर्स. आता यातील 5 घेतल्यानंतर राहतात 2 आणि 4 पैकी इथं 4चा स्क्वेअर दिलेला आहे. म्हणजे इथं राहील संख्या या पहिल्या चौकटीमधील 2 स्क्वेअर येईल, इथं 2चा वर्ग. 5चा स्क्वेअर आपण केला तर तो येतो 25. तो या बॉक्समधील 2चा स्क्वेअर 4 म्हणजे 4चा स्क्वेअर 16. इथं 25 राईट इन दिस बॉक्स and in this box write the addition of the 16 + 4 याची बेरीज येते 20. 25 बरोबर 20 म्हणजे दोन्ही बाजू समान येत नाहीत. सो वी राईट 5 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 2 स्क्वेअर + 4 स्क्वेअर. देअरफॉर राईट आन्सर 4 2 and 5 are not Pythagorean triplet. Then example number 3 from question 1. 3 numbers are 4 5 and 6. तुम्हाला दिलेले 3 अंक आहेत 4 5 आणि 6. या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 नंबर हे पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजेच पायथागोरसचे त्रिकूट आहे का नाही ओळखायचं आहे. यासाठी आपण काय करतो, टेक द स्क्वेअर ऑफ बिगर नंबर.
या तिन्हीतील मोठी संख्या आहे 6, त्याचा वर्ग बरोबर इज इक्वल टू रिमेनिंग स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. या ठिकाणी 6चा जर आपण वर्ग केला तो येईल 36 बरोबर 16 अधिक तो 5चा वर्ग आहे तो येईल 25. 36 16 अधिक 25 आपण बेरीज केली तर ते येईल 41. म्हणजे 36 इज नॉट इक्वल टू 41. दोन्ही बाजू समान येत नाहीत. म्हणजे आपण काय लिहू शकतो तर 6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. सो वी राईट 4, 5 and 6 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. जर दोन्ही बाजू समान येत नसतील तर ते पायथागोरियन ट्रिपलेट नाही. Then example number 4. 3 numbers are 2, 6, 7. The square of bigger number. या तिन्हीमधील मोठी संख्या 7 आहे त्याचा स्क्वेअर करा इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स. शिल्लक 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे 2चा वर्ग अधिक 6 स्क्वेअर किंवा 6चा वर्ग. 7 स्क्वेअर येईल 49. 2चा स्क्वेअर 2 2 जार या चौकटीत 4 येईल. इथं लेफ्ट साईड आहे ती 49. 36 अधिक 4 40. व डावी बाजू आलेले 49, उजवी बाजू आलेले 40. म्हणजे स्क्वेअर ऑफ बिगर नंबर इज नॉट इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. दोन्ही बाजू समान येत नाहीत. सो राईट 7 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. फ्रॉम दिस वी राईट 2, 6 and 7 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणून 2, 6 आणि 7 हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. एक्झाम्पल नंबर 5. 3 नंबर्स आर 9, 40 and 41. सो स्क्वेअर ऑफ बिगर नंबर या तिन्हीतील मोठी संख्या 41 तिचा वर्ग बरोबर इतर 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज 9 स्क्वेअर प्लस या पहिल्या चौकटीमध्ये येणार आहे 40 स्क्वेअर. 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग. 41चा स्क्वेअर म्हणजे 41 इंटू 41 1681 इथे येईल. 9चा स्क्वेअर येईल 9 9 जार 81 प्लस 40चा स्क्वेअर 1600. सो लेफ्ट साईड 1681 इथं तशीच लिहिलेलं आहे इज इक्वल टू या दोन्हीची बेरीज करा 1600 प्लस 81 यांची बेरीज 1681. म्हणजे इथं डावी आणि उजवी बाजू समान येते. सो वी राईट 41 स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर. दोन्ही बाजू समान आलेले आहेत. सो वी राईट 9, 40 and 41 आर पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणून हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. देन टेक एक्झाम्पल नंबर 6. 3 नंबर्स आर 4, 7 and 8. सो बिगर नंबर स्क्वेअर यातील मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर इतर 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 8चा स्क्वेअर येईल 8 8 जार 64. 8 8 64.
4चा स्क्वेअर 4 4 जार 16, 4 चौक 16 प्लस 7 स्क्वेअर 7 7 जार 49, 7 7 49. जी डावी बाजू आहे ते आहे 64 आणि उजवी बाजू येईल 49 प्लस 16 65. या ठिकाणी लेफ्ट साईड आणि राईट साईड इक्वल नाहीत, समान नाहीत. म्हणजे आपण लिहू शकतो इथं 8 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. फ्रॉम दिस वी राईट 4 7 8 आर नॉट Pythagorean triplet. Question 2. The sides of some triangles are given below. Find out which ones are right angle triangles. खाली तुम्हाला त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत. त्यापैकी काटकोन त्रिकोणाच्या बाजू कोणत्या आहेत आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हा बराचसा सारखा आहे, इक्वल आहे. सो 3 sides are given in first example 8, 15 and 17. अगदी क्वेश्चन 1 सारखंच. राईट स्क्वेअर ऑफ बिगर नंबर इज 17 स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 numbers स्क्वेअर 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. 17चा स्क्वेअर येईल 17 × 17 289. 8चा स्क्वेअर 8 8 जार 64, 8 8 64 आणि हे 15चा वर्ग 225. सो 289 इज इक्वल टू 225 प्लस 64 जर केला आपण दोन्ही बेरीज ते 289. या ठिकाणी दोन्ही साईड्स आहेत, लेफ्ट साईड अँड राईट साईड्स इक्वल. म्हणजे द स्क्वेअर ऑफ बिगर साईड इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 sides. या ठिकाणी दोन्ही बाजू समान आलेल्या आहेत. सो वी राईट 17 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. फ्रॉम दिस वी राईट द कन्क्लुजन 8, 15, 17 आर साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे दोन्ही बाजू इक्वल आल्या तर दिलेल्या एक्झाम्पलमधल्या तिन्ही साईड्स आहेत त्या राईट अँगल ट्रायंगलच्या साईड्स आहेत. आणि डावी आणि उजवी बाजू इक्वल येत नसेल तर अशा वेळी त्या तिन्ही साईड्स ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या असणार नाहीत. एक्झाम्पल नंबर 2 फ्रॉम क्वेश्चन 2. 3 numbers are 11, 12 and 15. So bigger number is 15 square is equal to sum of square of other 2 numbers. Remaining 2 number first is 11 square. आणि या बॉक्समध्ये नंबर येणार राहिलेला नंबर आहे 12, 12 स्क्वेअर. तर 15चा स्क्वेअर केलेला आहे 15चा वर्ग 225 बरोबर 11 स्क्वेअर. 11 स्क्वेअर इज 121 121. आणि इथं 12चा वर्ग येईल 144. सो 225 ही लेफ्ट साईड आहे. या दोन्हीची बेरीज करा. 4 + 1 5, 4 + 2 6, 1 + 1 2. दोन्हीची बेरीज येईल 265. So here left side and right side are not equal. Therefore we write 15 square is not equal to 11 square plus 12 square. From this we write the answer is 11, 12, 15 are not sides of a right angle triangle. Then take example number 3. 3 numbers are 11, 60, 61. या 3 नंबरमधील मोठा नंबर आहे 61 त्याचा स्क्वेअर बरोबर सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर.
इथं आपण 61चा जर स्क्वेअर केला 61 × 61 तो येईल 3721 3721 बरोबर 11चा स्क्वेअर 11 जार 121 प्लस 60 स्क्वेअर 3600 3721 is equal to sum of these two number is 3721 म्हणजे here left side and right side are equal, so we write therefore 61 square is equal to 11 square plus 60 square. From this we write 11 60 61 are sides of right angle triangle. दोन्ही बाजू समान येतात म्हणून या 3 संख्या काटकोन त्रिकोणांच्या बाजू आहेत. एक्झाम्पल नंबर 4. 3 numbers are 1.5, 1.6 and third number is 1.7. यातील बिगर नंबर आहे 1.7 त्याचा स्क्वेअर बरोबर 1.5 स्क्वेअर प्लस इथं राहिलेली दुसरी संख्या येईल 1.6 स्क्वेअर येईल. इथं 1.7 square is 2.89. 1.5 square is 2.25. म्हणजे इथं पॉईंट विसरून जायचं. 15चा स्क्वेअर 225 येईल आणि आफ्टर 2 डिजिट डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. 1.6 स्क्वेअर 2.56 इथे येईल. 2.89 इज इक्वल टू आपण दोन्हीची जर बेरीज केली 2.25 प्लस 2.56 येते 4.81 म्हणजे लेफ्ट साईड अँड राईट साईड इक्वल येत नाही. फ्रॉम वी राईट 1.7 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 1.5 स्क्वेअर प्लस 1.6 स्क्वेअर. दोन्ही बाजू समान नाहीत. therefore we write 1.5, 1.6 and 1.7 are not sides of right angle triangle. म्हणून या काटकोन त्रिकोणाच्या बाजू नाहीत. लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस क्वेश्चन अँड प्रॅक्टिस सेट. 3 numbers are 40, 20 and 30. The bigger number आहे 40. 40चा स्क्वेअर इज इक्वल टू sum of square of other two numbers. Other two number is first number is 20 square plus 30 square. इथं जर आपण 40चा स्क्वेअर केला 40 गुणिले 40 केले तर 4 4 जार 16 4 चौक 16 आणि वरचे 2 झिरो म्हणजे तो येईल 1616 येईल बरोबर. 20चा स्क्वेअर येईल 400 प्लस 30चा स्क्वेअर येईल 900. 1600 बरोबर दोन्ही बेरीज येईल 1300 म्हणजे या ठिकाणी दोन्ही बाजू समान येत नाहीत. सो वी राईट 40 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 20 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर. फ्रॉम दिस राईट द कन्क्लुजन 3 numbers 40, 20, 30 आर नॉट साइड्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. या तिन्ही काटकोन त्रिकोणाच्या बाजू नाहीत. सो हिअर वी कंप्लीट प्रॅक्टिस सेट 49. थँक्यू.